नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडीवरील 50 महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ए. नागपूर, बी. नांदेड, सी. नाशिक, डी. नंदुरबार। योग्य उत्तर आहे ए. नागपूर। पुढील प्रश्न, दुसऱ्या इंडिया शुगर अँड बायो एनर्जी समिटचे उद्घाटन कोठे झाले? ए. नवी दिल्ली, बी. भुवनेश्वर, सी. रांची, डी. चंदीगड। योग्य उत्तर आहे ए. नवी दिल्ली। पुढील प्रश्न, कोणता देश अलीकडे जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक बनला आहे? ए. अमेरिका, बी. चीन, सी. जपान, डी. भारत। योग्य उत्तर आहे डी. भारत। पुढील प्रश्न, 20व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे झाले? ए. पुणे, बी. नवी दिल्ली, सी. कोची, डी. भोपाळ। योग्य उत्तर आहे ए. पुणे। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने शक्तिशाली शाहेद 136B ड्रोनचे अनावरण केले? ए. इस्रायल, बी. युक्रेन, सी. रशिया, डी. इराण। योग्य उत्तर आहे डी. इराण। पुढील प्रश्न, कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र वनारटी ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? ए. कोळी, बी. राजपूत, सी. मराठा, डी. गोर बंजारा। योग्य उत्तर आहे डी. गोर बंजारा। पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? ए. कुंभार, बी. सुतार, सी. लोहार, डी. सोनार। योग्य उत्तर आहे डी. सोनार। पुढील प्रश्न, चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ए. मिथुन चक्रवर्ती, बी. अनुपम खेर, सी. अमिताभ बच्चन, डी. अनिल कपूर। योग्य उत्तर आहे ए. मिथुन चक्रवर्ती। पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे? ए. उत्तर प्रदेश, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. मध्य प्रदेश। योग्य उत्तर आहे बी. महाराष्ट्र। बीसीसीआयने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कोठे केले आहे? ए. चेन्नई, बी. मुंबई, सी. बंगळूर, डी. नागपूर। योग्य उत्तर आहे सी. बंगळूर। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ए. रायगड, बी. रत्नागिरी, सी. सिंधुदुर्ग, डी. पालघर। योग्य उत्तर आहे बी. रत्नागिरी। पुढील प्रश्न, मध्य प्रदेशचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. अनुराग जैन, बी. सौरभ शहा, सी. जितेंद्र जाधव, डी. अमृत यादव। योग्य उत्तर आहे ए. अनुराग जैन। पुढील प्रश्न, 14वी हॉकी इंडिया राष्ट्रीय ज्युनियर महिला चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? ए. झारखंड, बी. ओडिसा, सी. कर्नाटक, डी. उत्तर प्रदेश। योग्य उत्तर आहे ए. झारखंड। पुढील प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज कोण बनला आहे? ए. अक्षर पटेल, बी. मुरली कार्तिक, सी. युवराज सिंग, डी. रवींद्र जडेजा। योग्य उत्तर आहे डी. रवींद्र जडेजा। पुढील प्रश्न, नेटोने नुकतेच नॉर्दर्न लँड कमांड कोठे स्थापन केले? ए. इटली, बी. फिनलंड, सी. डेन्मार्क, डी. पोलंड। योग्य उत्तर आहे बी. फिनलंड। पुढील प्रश्न, ज्युनियर वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? ए. 6 पदक, बी. 7 पदक, सी. 8 पदक, डी. 9 पदक। योग्य उत्तर आहे बी. 7 पदक। पुढील प्रश्न, इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ए.
प्रशांत किशोर, बी प्रवीण पाटील, सी राहुल कुमार, डी एम व्ही श्रेयम्स कुमार. योग्य उत्तर आहे डी एम व्ही श्रेयम्स कुमार. पुढील प्रश्न. जनसुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे? ए प्रशांत किशोर, बी तेजस्वी यादव, सी मोहनराव मांझी, डी अर्जुन मुंडा. योग्य उत्तर आहे ए प्रशांत किशोर. पुढील प्रश्न. पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ए नेपाळ, बी भूटान, सी मॉरिशस, डी भारत. योग्य उत्तर आहे डी भारत. पुढील प्रश्न. धरती आबा ट्रायबल व्हिलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली? ए नरेंद्र मोदी, बी अमित शहा, सी राजनाथ सिंह, डी नितीश कुमार. योग्य उत्तर आहे ए नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न. कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो? ए 2 ते 8 ऑक्टोबर, बी 3 ते 9 ऑक्टोबर, सी 4 ते 10 ऑक्टोबर, डी 5 ते 11 ऑक्टोबर. योग्य उत्तर आहे ए 2 ते 8 ऑक्टोबर. पुढील प्रश्न. सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे? ए आरती सरीन, बी राणी शुक्ला, सी प्रियंका जाधव, डी मोहना सिंग. योग्य उत्तर आहे ए आरती सरीन. पुढील प्रश्न. मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली? ए ओम बिर्ला, बी नरेंद्र मोदी, सी योगी आदित्यनाथ, डी अनुराग ठाकूर. योग्य उत्तर आहे ए ओम बिर्ला. पुढील प्रश्न. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी 25वा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ए अवनी चतुर्वेदी, बी योगेंद्र यादव, सी राजश्री बिर्ला, डी युवराज चौधरी. योग्य उत्तर आहे सी राजश्री बिर्ला. पुढील प्रश्न. बापू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले? ए बिहार, बी उत्तर प्रदेश, सी गुजरात, डी केरळ. योग्य उत्तर आहे ए बिहार. पुढील प्रश्न. नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळविणारे पहिले राज्य कोणते आहे? ए आंध्र प्रदेश, बी तेलंगणा, सी मध्य प्रदेश, डी हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे बी तेलंगणा. पुढील प्रश्न. 7व्या राष्ट्रीय पोषण महिना 2024 कार्यक्रमाचा समारोप समारंभ कोठे झाला? ए जयपूर, बी रांची, सी मुंबई, डी भोपाळ. योग्य उत्तर आहे बी रांची. पुढील प्रश्न. कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांच्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे? ए इस्रायल, बी इराण, सी पाकिस्तान, डी युक्रेन. योग्य उत्तर आहे ए इस्रायल. पुढील प्रश्न. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारी अव्वल स्थानी कोणता गोलंदाज आहे? ए जोश हेझलवूड, बी कागिसो रबाडा, सी पॅट कमिन्स, डी जसप्रीत बुमराह. योग्य उत्तर आहे डी जसप्रीत बुमराह. पुढील प्रश्न. 26वे जल, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन 2024 कोठे सुरू झाले? ए गोवा, बी दुबई, सी कॅलिफोर्निया, डी रिओ डी जेनेरो. योग्य उत्तर आहे बी दुबई. पुढील प्रश्न. कोणते राज्य सरकार प्रतिष्ठित ट्राम सेवा बंद करणार आहे? ए आसाम, बी मणिपूर, सी अरुणाचल प्रदेश, डी पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे डी पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न. नेटोचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारला? ए अल्बर्ट रूट, बी मार्क रुटे, सी विलियम जॉन्सन, डी एलिझाबेथ स्मिथ. योग्य उत्तर आहे बी मार्क रुटे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्यातील पश्मिना लोकरला जीआय टॅग मिळाला आहे? ए आसाम, बी सिक्कीम, सी लडाख, डी कोइंबतूर. योग्य उत्तर आहे सी लडाख. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रायोगिक तत्वावर डिजिटल फॅमिली कार्ड सुरू केले आहे? ए बिहार, बी आसाम, सी महाराष्ट्र, डी तेलंगणा. योग्य उत्तर आहे डी तेलंगणा. पुढील प्रश्न.
जैवविविधता 2024 साठी नुकताच मायडॉरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? ए. व्होर व्होरोनोव्हा, बी. येसाबेल अगुस्टिना, सी. वरील दोन्ही, डी. एकही नाही. योग्य उत्तर आहे सी. वरील दोन्ही. पुढील प्रश्न. नेपाळचे नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. अविर्ल जैन, बी. अजित पौडवाल, सी. प्रकाश मान सिंग, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे सी. प्रकाश मान सिंग. पुढील प्रश्न. महाकुंभ मेळावा 2025 च्या नवीन लोगो अलीकडेच कोणी अनावरण केले आहे? ए. मोहन भागवत, बी. नरेंद्र मोदी, सी. अनुराग ठाकूर, डी. योगी आदित्यनाथ. योग्य उत्तर आहे डी. योगी आदित्यनाथ. पुढील प्रश्न. भारताच्या कोणत्या स्टार जिम्नॅस्टिकने त्यांची निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे? ए. दीपा कर्माकर, बी. प्रणिती नाईक, सी. अरुणा रेड्डी, डी. पूजा मिश्रा. योग्य उत्तर आहे ए. दीपा कर्माकर. पुढील प्रश्न. संजय कुमार सिंगला कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? ए. स्पेन, बी. फ्रान्स, सी. मेक्सिको, डी. पेरू. योग्य उत्तर आहे बी. फ्रान्स. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयीन मुलींसाठी निजुत मोइना योजना सुरू केली आहे? ए. अरुणाचल प्रदेश, बी. आसाम, सी. हरियाणा, डी. पंजाब. योग्य उत्तर आहे बी. आसाम. पुढील प्रश्न. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? ए. व्हिक्टर ॲम्ब्रोस, बी. गॅरी रुवकुन, सी. वरील दोन्ही, डी. एकही नाही. योग्य उत्तर आहे सी. वरील दोन्ही. पुढील प्रश्न. अदानी समूहाने भारतात स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? ए. मेटा, बी. टाटा, सी. एक्स, डी. गुगल. योग्य उत्तर आहे डी. गुगल. पुढील प्रश्न. प्रधानमंत्री मोदींनी नुकतेच बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन कोठे केले? ए. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. झारखंड, डी. कर्नाटक. योग्य उत्तर आहे ए. महाराष्ट्र. पुढील प्रश्न. कोणत्या राज्यातील महिलांना कृषी क्षेत्रात सक्षम करण्यासाठी कृषी सखी योजना सुरू करण्यात आली? ए. मध्य प्रदेश, बी. गुजरात, सी. उत्तर प्रदेश, डी. हरियाणा. योग्य उत्तर आहे सी. उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न. कोणत्या देशात नुकतेच रुपे कार्ड पेमेंट सुरू झाले आहे? ए. भूतान, बी. मालदीव, सी. नेपाळ, डी. फ्रान्स. योग्य उत्तर आहे बी. मालदीव. पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने रतन टाटा यांच्या सन्मानार्थ विशेष पोस्टल कव्हर जारी केले आहे? ए. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. हरियाणा, डी. बिहार. योग्य उत्तर आहे डी. बिहार. पुढील प्रश्न. उस्ताद अल्लाउद्दीन खां महोत्सव कोठे साजरा केला जातो? ए. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. कर्नाटक, डी. मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे डी. मध्य प्रदेश. पुढील प्रश्न. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5000 धावा करणारा पहिला क्रिकेट खेळाडू कोण बनला? ए. विराट कोहली, बी. स्टीव्ह स्मिथ, सी. जो रूट, डी. मानस लाबुशेन. योग्य उत्तर आहे सी. जो रूट. पुढील प्रश्न. भारतातील पहिल्या आधुनिक बायो सीएनजी प्लांट गोठ्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? ए. मध्य प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. आंध्र प्रदेश, डी. हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे ए. मध्य प्रदेश. शेवटचा प्रश्न आहे. भारतातील पहिले सुपर कॅपॅसिटर प्लांटचे अनावरण कोणत्या राज्याने केले आहे? ए. कर्नाटक, बी. तेलंगणा, सी. केरळ, डी. हरियाणा. योग्य उत्तर आहे सी. केरळ. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओत ऑक्टोबर महिन्यातील 15 दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडीवरील प्रश्न कव्हर केले आहे, जे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला नक्की उपयुक्त पडतील. आपल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर नक्की करा. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या.